या गडचिरोली विधानसभामध्ये मीच उमेदवारी मला द्यावी आणि मीच निवडून येऊ शकतो आणि त्याच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा माझ्या पाठीशी होता, शिवसेनासुद्धा माझ्या पाठीशी होता की या विधानसभेमध्ये फक्त आणि फक्त डॉक्टर होळीच निघू शकते. गडचिरोली जिल्ह्याला आपण उद्योगविरहित जिल्हा होता. त्याला उद्योगाची माहिती, चालना, त्यांना संपूर्ण काम करण्याचं मी काम केलं. हातपात करून, विश्वासघात करून, माझ्या विळ्यांचं षडयंत्र रचून होळी साहेब कसा खराब आहे असं पार्टीच्या वरिष्ठ लोकांना सांगून आणि जे माझ्या विरोधात षडयंत्र रचले त्याच्यातला मेन भूमिका अशोक नेते आहे. 2024 विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे. आज जर आपण राज्यभर बघितलं तर विधानसभेची धामधूम दिसते आहे. अशातच गडचिरोली जिल्ह्यात यावेळी पाहायला मोठी रंजत मिळणार आहे. अशातच आपल्यासोबत आज देवराव होळी साहेब आहेत. हे 2 टर्म या ठिकाणी BJP कडून निवडून आलेले आहेत आणि यावेळी त्यांना पक्षाने सीट नाकारलेली आहे. तर या संदर्भात आपण यांच्याकडून जाणून घेऊया. खरं आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक आदिवासीचं प्रिमिटिव्ह ट्राईब्स माळ्या कम्युनिटीचं एक राजकीय नेतृत्व निर्माण होणार होतं असं सगळ्यांचं असं होता. ते राजकीय नेता निर्माण होऊ नये म्हणून काही आमच्या भारतीय जनता पार्टीचे षडयंत्र रचून आपल्याला विश्वासघात करून या ठिकाणी आपल्याला तिकीट कापल्या गेले आणि आज ते केलं. आणि म्हणून माझी सर्व पार्टीला विनंती आहे की जे पार्टीला विश्वासघात करतात, मागच्या लोकसभेमध्ये सुद्धा मी उमेदवार म्हणून होतो, तिथंही सुद्धा तसंच खोट्या सह्या घेऊन, खोट्या रिपोर्टिंग करून, खोट्या अपप्रचार करून त्याचे ठिकाणी माझी तिकीट कटली आणि त्यांना माहीत होतं की पुन्हा तिसऱ्यांदा हा डॉक्टर होळी इथं निवडून येऊ शकते. म्हणून याच्या घाबरण्यापोळी गडचिरोली जिल्ह्याला राजकीय नेतृत्व निर्माण होऊ देऊ नये आणि दुसऱ्याच्या जिल्ह्याच्या भरोश्यावर राहावा या उद्देशाने आमच्याच भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचेच पदाधिकारी माझी तिकीट कापली गेली. यामध्ये विश्वासार्हता कमी पडली असं म्हणायला हरकत नाही. विश्वासार्थ होता. याच्यात कसं आहे, घातपात करून, विश्वासघात करून, माझ्या विळ्यांचं षडयंत्र रचून होळी साहेब कसा खराब आहे असं पार्टीच्या वरिष्ठ लोकांना सांगून आणि जे माझ्या विरोधात षडयंत्र रचले त्याच्यातला मेन भूमिका अशोक नेते आहे. आणि कारण अशोक नेते हा गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी नाही, त्याच्याकडे फक्त 2 मतदान आहे, 2 टर्म आमदार, 2 टर्म खासदार आणि या ठिकाणी मला लोकसभामध्ये पाडला. मला एवढा समजा माझ्याकडे मतदारांचा फौज असता तर मला विधानसभा मिळाली असती. परंतु या ठिकाणी होळीचा राजकीय वर्चस्व निर्माण होऊ नये, जिल्ह्याचं नेतृत्व राजकीय पद्धतीनं होऊ नये असं षडयंत्र रचून बाहेर जिल्ह्यातून आलेला आमचा अशोक नेते यांना जाणून बुजून मला तिकीट कापण्याचं पूर्ण षडयंत्र रचून आणि पार्टी त्याच्यावर विश्वास ठेवला, कारण ते सिनियर होते. म्हणून या विश्वासाचं सिनियरनं त्यांना माझ्यावर विश्वासघात करून वरून अशोक नेते पार्टीचा विश्वासघात केलेला आहे आणि म्हणून तो या ठिकाणी षडयंत्र रचून माझ्यावर घात झाला. महत्त्वाचं म्हणजे होळी साहेब, तुम्ही 2-3 दिवसाआधी BJP कडूनच नामांकन दाखल केले होते, मात्र आता सीट नाकारली आहे. अशातच आज तुमचं शक्ती प्रदर्शन म्हणता येईल की आज सर्व कार्यकर्ते आपल्याकडे आलेले आहेत आणि तुम्ही 2-3 दिवसानंतर मुंबई वारी करून या ठिकाणी आज आले आहात. तर त्या संदर्भात आपलं काय मत? आम्ही मुंबईला याच्यासाठीच गेला होता की बाबा माझ्याविरुद्ध ह्या षडयंत्र रचत आहेत, या गडचिरोली विधानसभामध्ये मीच उमेदवारी मला द्यावी आणि मीच निवडून येऊ शकतो आणि त्याच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा माझ्या पाठीशी होता, शिवसेनासुद्धा माझ्या पाठीशी होता की या विधानसभेमध्ये फक्त आणि फक्त डॉक्टर होळीच निघू शकते. म्हणून राष्ट्रवादी, आपला अजितदादा गट, शिवसेना, शिंदे गट ह्या पूर्ण माझ्या विधानसभाचे संपूर्ण पदाधिकारी आणि या ठिकाणी माझ्यासोबत होते. त्या राष्ट्रवादीचा सुद्धा विश्वासघात केलं, शिवसेनेचा सुद्धा विश्वासघात केला आणि माझा तर विश्वासघात झालाच झाला आणि असा विश्वासघात करून या ठिकाणी माझे तिकीट डावलून दुसऱ्याला देण्यात आले आणि 100% मी फ्रायडेला भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार म्हणून
आपण त्या ठिकाणी सर्व लोकांच्या साक्षीने मी उमेदवारी दाखल केलेला होता, की कारण मला माहीत होता की मलाच तिकीट भेटेल आणि मला असं कधीच सांगितलं नाही पार्टीने, बाबा यावर्षी तू शांत होऊन जा. मी शांत होऊन गेलो असतो. मला 5-6 महिन्याच्या अगोदर समजा सांगितले असते, डॉक्टर दुसरा आपण तिकीट देणार आहोत, मी शांत झालो. मी पार्टीचा आजही मी पार्टीनं मला 2 टर्म MLA केलं, त्याचा मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, की मला 2 टर्म आमदार केलं, 10 वर्ष आमदारी केला. म्हणून पार्टीच्या केंद्रीय पदाधिकाऱ्याचं अभिनंदन करतो, राज्याच्या पदाधिकाऱ्याचं अभिनंदन करतो. विशेषतः देवेंद्रजींचं मी खूप अभिनंदन करतो. यावर्षी देवेंद्रजींना आणि पार्टीच्या लोकांना निगेटिव्हिटी पसरून या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याचं एक राजकीय नेतृत्व खतम केलं भारतीय जनता पार्टीचं. तो एक प्रिमिटिव्ह ट्राईब्स, मी सुद्धा MBBS डॉक्टर, 17 वर्ष नोकरी केलेला माणूस, प्रशासन आणि प्रशासकीय सर्व भाव माहीत असून पण या ठिकाणी काही लोकांनी षडयंत्र रचून माझ्यावर विश्वासघात केला. महत्त्वाचं होडी साहेब, आपल्यावर मेकिंग गडचिरोलीच्या नावाखाली आपण गलथान कारभार केलं असा आरोप होतो आहे. हा 100% धोतांड आहे. हा आरोप केव्हाचा आहे? 2017 या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मेक इन इंडियाचा नारा दिला होता. तमाम देशभरामध्ये उद्योग सुरू झाले आणि महाराष्ट्राचे आजचे गृहमंत्री, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यानं सुद्धा या ठिकाणी मेक इन महाराष्ट्राचा सुरला, महाराष्ट्रामध्ये उद्योग यावे, उद्योगाची चालना व्हावी, त्यांच्याच पावलाला पाऊल टाकून देवेंद्रजीच्या सल्ल्यानुसार गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी सुद्धा नारा दिला की मेक इन गडचिरोली, म्हणजे नवीन गडचिरोली बनवण्यासाठी. म्हणून या महाराष्ट्रातील सर्व आमदार, या देशभरातला आमदार 30 दिवस सतत 2017मध्ये मी उद्योग क्रांती यात्रा काढली नवीन गडचिरोली बनवण्याच्या दृष्टीनं. आणि या दृष्टीच्या उद्देशाने आज सुरजागड असेल, कोनशिरी असेल, एवढे मोठे प्रकल्प त्याच्याच भरोश्यावर आज येत आहेत. गडचिरोली जिल्ह्याला आपण एकही उद्योगविरहित जिल्हा होता, त्याला उद्योगाची माहिती, चालना, त्यांना संपूर्ण काम करण्याचं मी काम केलं. परंतु अशोक नेते खासदार होता, परंतु त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे स्वप्न होते, ते सुद्धा ते करू शकलं नाही. देवेंद्रजीचं मेक इन महाराष्ट्राचं स्वप्नसुद्धा अशोक नेतेनं करू शकला नाही. त्याला वाटलं की हा डॉक्टर होडीपुरा त्याचं प्रबल दावेदार होईल, गडचिरोली जिल्ह्याचं नेतृत्व निर्माण, म्हणून अशोक नेतेनं षडयंत्र रचून मेक इन गडचिरोलीचा माझं काही तीड मात्र नाही. फक्त माझा उद्देश होता की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे स्वप्न आहे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वप्न आहे की माझासुद्धा गडचिरोली जिल्हा हा त्याच्या पावलाला पाऊल टाकून उद्योगामध्ये भरारी मारावी, त्याच्यासाठीच मी प्रयत्न केला. याच्यात तीड मात्र माझं याच्यात नाही. 2019ला सुद्धा असाच केला आम्ही. त्याच्यावर 31 कोटी रुपयाचा इज्जत दावा ठोकलेला आहे. सर्व लोकांच्या इज्जत दावा ठोकलेल्या आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये, येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये त्याचा रिझल्ट येईल. माझ्यावर जे जे खोटे आरोप केले, जे जे माझ्यावर ह्यानं केलं, त्याच्यावर आम्ही प्रत्येक 1-1 कोटी रुपयाचा इज्जत दावा ठोकलेला आहे. तो कोर्टावर डिसिजन आहे. परंतु तिकीट कापण्याच्या षडयंत्रामध्ये आमच्या पार्टीचे अशोक नेतेच्या मार्गदर्शनामध्ये असं माझी तिकीट कापल्या गेली. आज तिकीट कापली, त्यांना निवडून आणा म्हणा. एकंदरीत राजकीय परिस्थिती सध्या भयंकर आहे. अशा भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही पक्षाचे 2दा आमदार असताना आता कापल्या गेले आहे. आता सध्या तुमच्या याच्यासोबत मिलिंद नरोटी डॉक्टर आहेत. अशातच तुमचं अजेंडा आता मागील अजेंडा आणि यावर्षीचा अजेंडा काय आहे, की लोकांनी तुम्हाला का मतदान करावं? लोकांना सर्व अजेंडा माहीत आहे. डॉक्टर होडीशिवाय या विधानसभामध्ये निघू शकत नाही. गेल्या 10 वर्षाचं माझं ट्रॅक रेकॉर्ड डेव्हलपमेंटचा पहा आणि 75 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड पाहा. विकासाचा, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा काम करणारा एकमेव डॉक्टर होडी होते. परंतु काही लोकांना ते पाहावंसं नाही वाटलं, म्हणून माझी तिकीट कापल्या गेली आणि गडचिरोली जिल्हा पुन्हा जो विकासाच्या रोडवर येणार होता, तो पुन्हा मागं पडणार. नाही, आता तुम्हाला जनतेने का म्हणून निवडून द्यावं पुण्याच्या आता मी मैत्रीपूर्ण महायुतीचंच मैत्रीपूर्ण लढत, अपक्ष म्हणून नाही, महायुतीचाच मैत्रीपूर्ण लढत राष्ट्रवादी शिवसेना यांच्या सोबत घेऊन मैत्रीपूर्ण लढत या गडचिरोली विधानसभामध्ये लढणार, अपक्ष नाही.
नक्कीच आपल्यासोबत होते देवराव होडी साहेब. हे 2 टर्म गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या मध्ये आमदारकी भूषवले आहे. यानंतर यावेळी पक्षाने नाकारलं आहे. मात्र त्यांनीच आपल्या पक्षाच्या माजी खासदार अशोक नेते यांच्यावर आरोप केलेला आहे. येणारा काळच फार रंजक आणि चुरशीचा होणार आहे. येणारी वेळच सांगणार आहे की कोण विजेता होणार आहे. मात्र देवराव होडी साहेब हे नक्कीच राजकारणामध्ये यशस्वी होतील आणि सीट मिळेल आणि भाजप मला सीट देतील अशी आशा व्यक्त केली आहे. ओमप्रकाश चुनारकर, लोकस्पर्श न्यूज, गडचिरोली.